हाय हॅलो नमस्कार. तर चला आज आहे ना मी ना तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवते ज्याचं नाव आहे वांग्याचं भरीत. तर आता आहे ना ही वांगी दिसतंय ना, तर जास्त काही फ्रेश पण नाही आहे, जास्त काही सुकलेली पण नाही आहे बरं का. मम्मीनी ना ही शेतामधून तोडून आणून ठेवलेली होती. तर मग मी ना लगेच ही वांगे बघितल्या बघितल्या म्हटलं थांब मी ना याला चुलीमध्ये भाजून याचं आहे ना भरीत बनवते. तर मग मी लगेच ती वांगी घेतली चुलीमध्ये, असा आहार थोडासा बाहेर काढला जेणेकरून मला वरून पण आहार टाकता येईल. आणि हे बघा हे चुलीवरती तापलेलं पाणी, आणि हे ना शरीरासाठी आपल्या आरोग्यासाठी खूप छान असतं. म्हणजे चुलीमधलं काही पण खाल्लेलं त्याच्यामध्ये जे आपण होम हवन करतो त्यामध्ये लिंबाचं लाकड वापरतो, या उंबराचं लाकूड वापरतो. तर त्याचप्रमाणे इथे ना चुलीला आम्ही लिंबाचे लाकड वापरतो आणि त्यात भाजलेला जी लिंबाची राख असते ना, तर ती आपल्याला जखम झाली आणि आपण तिथे जर ती लिंबाची सालीची राख जर लावली तर ते जखम आपली केवढी असली ना तरी पण ती भरून निघती असं बोलतात. आणि इकडे तर मस्त ह्या लिंबाच्या पडलेल्या आहारामध्ये, त्या लाकडाच्या पडलेल्या आहारामध्ये मी ना इकडे मस्त वांगी भाजत टाकलेली होती. आता हे करताना मला आनंद खूप होत होता, कारण हे सगळं मी लहानपणी केलेलं होतं. फक्त मध्यंतरी लग्नानंतर किंवा ड्युटी संदर्भात लग्नाच्या आधी थोडंसं बाहेर, आणि मग नंतर राजस्थान पंजाब असं फिरण्यामध्ये या सर्व गोष्टी ना मी खूप काही मिस केल्या होत्या. आणि आज आहे ना मला त्या करायला मिळत होत्या, त्यात मी खूप जास्त आनंदी होते. आता म्हटलं चला, बाजरीचं पीठ मम्मीकडे नव्हतं, पण खेडेगाव आहे शेजारून वगैरे तर येतच. मग मी ना लगेच इकडे मम्मीला सांगितलं की तोपर्यंत तू ना जाऊन बाजरीचं पीठ पण घेऊन ये. आणि ही बघा किती छान वांगी भाजलेली आहेत. आणि याची टेस्ट ना काय सांगू, काढतानीच वास तर एक नंबर येत होता बरं का. मी तर सांगेल की तुम्हाला जर असा कधी दिवस भेटला, म्हणजे असा कधी योग जर जुळून आला, तर असं काहीतरी नक्कीच तुम्ही बनवून खा. मी लगेच आहे ना ही वांगी, आणि मी ना असं एक 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 करून आहे ना सगळे वांगी ना छानपैकी सोलून घेत होते. आता आहे ना याची भाजी जर म्हणाल तर एक नंबर झाले होतं बरं काय. म्हणजे भरीत वांग्याचं भरीत जर म्हणाल ना तर एक नंबर झालं होतं. खरं सांगते, माझ्या दोन्ही मुलांनी खूप जास्त आवडीनं खाल्लं. म्हणजे जे एक वर्षाचं बाळ आहे ना त्यांनी पण आहे ना थोडंसं त्याला खायला दिलं ना तर खूप छान त्यांनी खाल्लेलं होतं. आता ना आपण खेडेगावामध्ये असतो त्यामुळे आपल्यासाठी तर ह्या गोष्टी सहजच अवेलेबल असतात. बट जे सिटीमध्ये असतात, नोकरी दरम्यान कुठंतरी बाहेर असतात, तर त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी काही आहे ना लगेचच्या लगेच अवेलेबल नसतात. म्हणून म्हटलं चला हा व्हिडिओ त्यांच्यासाठी, कारण जेव्हा मी पण अशी बाहेर राहायचे आणि मला आहे ना असा कुठला तरी गावाकडील व्हिडिओ यायचा ना तेव्हा मला खूप छान वाटायचे. तर लगेच आहे ना मी इकडे शेतामध्ये जाऊन मस्त ताजी ताजी लसणाची पात घेऊन आले. म्हणजे सगळं साहित्य जमा करून ठेवलं, म्हणजे कसं व्हिडिओ काढायला पण थोडासा सोपा जमतो. आणि तुम्ही तुमचे व्हिडिओ सध्या तरी कशामध्ये शूट करता, जे की माझ्यासारखे छोटे छोटे यूट्यूबर नाही म्हणता येणार, छोटे छोटे चॅनल सुरू केले आहेत त्यांनी. तर माझ्याकडे तर अजून ट्रायपॉड वगैरे असं रिंग लाईट काहीही नाही आहे. फक्त माझ्याकडे ना एक छोटंसं सेल्फी स्टिक आहे, तेच 3 in 1 आहेत, म्हणजे रेसिपी शूटर वगैरे. सो मी त्यावरतीच करत आहेत. अजून मिस्टरांचं म्हणणं आहे की तू काहीतरी कर मग मी तुला घेऊन देतो, असं त्यांचं म्हणणं आहे. तर चला, तुम्ही मला नक्की सपोर्ट करत जावा. आणि इकडे मी ना लगेच मस्त छान अशा 2 गरम गरम माझ्यासाठी बाजरीच्या भाकरी बनवून घेतल्या. आता इकडे मध्ये 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 काहीतरी विसरत होते, कारण की ना मी असा व्हिडिओ म्हणजे पहिल्यांदाच बनवते बरं का. तर थोडंसं समजून घेत चला. कधी कधी काही काही मिस्टेक होती, तर कधी बोलण्याची भाषा चुकते, भाषेचा टोन नाही बसत आहे अजून, किंवा अशा अनेक काही अशा चुका असतात. एडिटिंग अजून एवढी खास नाही जमत. तर चला, इकडे भाकरी होत होती, थोडासा जाळ कमी पडला होता तर भाकरी भाजत होती. तोपर्यंत मी लगेच आहे ना इकडे 3 in 1 काम म्हणतो ना, तर तसं इकडे लगेच तोपर्यंत मिरची मसालाही कुटून घेतला, हिरव्या मिरच्या, मीठ, लसूण, शेंगदाणे. आणि हे बघा माय फेवरेट स्किल, म्हणजे माझं स्वतःचं स्किल, की मला बाजरीची भाकरी एवढी छान येते आणि ती खायलाही आवडते. तर इकडे 2 बाजरीच्या भाकरी बनवून झाल्या आणि आता लगेच इकडे भरीताची तयारी. तर जे काही वाटण केलं होतं, जे काही कुटून ठेवलं होतं ना, हिरवी मिरची, लसूण, लसणाची पात, अद्रक,
तर हे सर्व मी ना त्या तेलामध्ये तडतडायला टाकून दिलं आणि वरून थोडीशी नकळत हळद टाकली आणि त्याच खलबत्त्यामध्ये ना लगेच हाताने कुस्करणं म्हटलं व्हिडिओमध्ये योग्य वाटतं का नाही, तर त्यामुळे हाताने नाही तर हे बघा असं खलबत्त्यामध्येच त्याला बारीकही करून घेतलं आणि ते छान जे तळलेलं होतं ना, आणि याला आहे ना मी आता हंडीमध्ये बनवते त्याच्यामुळे याची टेस्ट तर अजूनच छान होणार आहे. तर हे जे वाटण होतं ना याला छान खरपूस वास सुटेपर्यंत तळून द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये हे भरिताचे जे वांगे कुटलेले होते, जी भाजलेली वांगे होते ना ते टाकायचे. आता याचबरोबर आहे ना अजून एक रेसिपी सांगते बरं का. जे काही बटाटे असतात ना बटाटे, तर छोटे छोटे आकाराचे बटाटे घ्यायचे आणि ते सेम असेच चुलीमध्ये भाजून आणि ह्याच प्रकारामध्ये जर त्याच्याही चटणी किंवा बटाट्याचं भरीत बनवलं ना तर तेही एकच नंबर लागतं बरं का. तर आज बटाटे नव्हते अवेलेबल पण वांगी होती म्हणून हे वांग्याचं भरीत या सर्वांनी